नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये लवकरच जाहिरात येणार आहे। ही जाहिरात किती पदांसाठी असणार आहे, कोणाकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि जाहिरात मात्र कधी येणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। बघा, नुकतीच बातमी आली होती, महापालिका भरणार 227 रिक्त पद। म्हणजे आगामी काळात आपण जे म्हणतोय मनपाची मोठी जाहिरात येणार, तर सर्व मनपाच्या जाहिराती या ज्या आहेत तर ते येणार आहेत, याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी सरळ सेवा भरतीची ऑनलाईन मोस्ट अवेटिंग बॅच, म्हणजे खूप सारे मुलं सांगायची की लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा, तर तुमच्या आग्रह असतो आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच आपली सुरू झालेली आहे। इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि ऍप डाउनलोड करून तुम्ही या बॅच सरळ सेवा भरती बॅच, जे तुमची आगामी तलाठी होणार आहे, मनपा होणार आहे, नगर परिषद, तसेच इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या सर्वांसाठी आपली ही जी बॅच असणार आहे, तर ही बॅच तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी होणार आहे। 2023 मध्ये पण याच बॅचच्या माध्यमातून आपण सर्वात जास्त महाराष्ट्रात सिलेक्शन दिले होते। तुमचे जर कोणी मित्र असतील, कोणी तलाठी झाले असतील, कोणी 2023 मधून सिलेक्ट झाले असेल, त्यांना हा प्रश्न नक्की विचारा। इग्नाइट अकॅडमीने 2023 मध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे मार्गदर्शन करतोय। तसेच आपले विविध फ्री सिरीजही चालू आहेत, त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकता। चला तर आपण बघूया की नेमकी न्यूज काय आहे। बघा, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त असलेल्या 283 पैकी 227 पदांची भरती प्रक्रिया राबविणार आहे। म्हणजे ऍक्च्युअली त्यांना 283 चं करायचंय, परंतु ते 227 पद जे असतील तर त्यांच्यासाठी ते काम करू शकतात। तसेच त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आहे। 12 पैकी 6 पदांच्या बिंदू नियमावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिलेली आहे। उर्वरित 6 पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। बिंदू नियमावली म्हणजे काय असतं की एक आकृतीबंध तयार होतो, त्याच्यानंतर बिंदू नियमावली SC ST च्या जागा, परत त्या सगळ्या काही गोष्टी त्या आकृतीबंधानुसार तयार होतात। त्यामुळे प्रशासनाने IBPS या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्यासाठीची तयारी सुरू केलेली आहे। आपल्या एका प्रश्नाचं आणखी उत्तर मिळालं की परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा घेणार आहे IBPS। जनरली मनपाच्या सर्व जाहिराती ATCS कडे, परंतु छत्रपती संभाजीनगर मनपाची जाहिरात ही कोण घेणार आहे, मात्र IBPS या संस्थेकडून घेतली जाणार आहे। शासनाने लक्षात घ्या, महापालिकेच्या मंजूर केलेल्या आकृतीबंध व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदांची संख्या 5202 एवढी झाली आहे। त्यापैकी सुमारे 2600 कर्मचारी सध्या कार्यरत आहे, 2600हून अधिक पद रिक्त आहेत। त्यापैकी गेल्या वर्षी 124 पदांसाठी जाहिरात आलेली होती, त्याच्यापैकी 118 उमेदवार रुजू झालेले आहेत आणि भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने 12 विविध पदांच्या 283 जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवणार आहे। परंतु यात महत्वाची जी अडचण आहे ना, तर ती म्हणजे लिपिकांच्या 50 पदांची अडचण, की त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया होणार नाही, म्हणजे लिपिकची जाहिरात शक्यतो लवकर येणार नाही। बघा काय सांगितलेलं आहे, लाड समितीमध्ये ज्या 28 जणांना लिपिक पदी पदोन्नती दिली होती त्यांना पुन्हा पदावमत करण्यात आले। या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली, त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत या लिपिक पदाच्या 50 रिक्त जागा या भरती प्रक्रियेमधून वगळण्यात आलेल्या आहेत। म्हणजे ही थोडीशी डिसअपॉइंटेड बातमी आपल्यासाठी की लिपिक पद जे आहेत तर ती याच्यात नसणार, पण बाकीची जी काही पद असतील तर ती लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे। बघा, याच्यात कोणती कोणती पद असतील तर ते सगळ्यात आधी आपण पाहून घेऊया। बघा, IBPS एजन्सीला पाठवलेला प्रस्ताव, बिंदू नियमावली मंजूर आणि पदसंख्या, जसं की रोखपालचे 12 पद, उद्यान सहाय्यकचे 9 पद, अनुरेखकचे 9 पद, चालक यंत्रचालक 17 पद, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 पद, उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशी 4 पद याचा IBPS ला प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे ही फाईल पेंडिंग आहे, याची मंजुरी आल्यानंतर याची पण पद ऍड होतील। त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे JE सिव्हिलच्या 32 जागा, CA म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या 24 जागा, स्वच्छता निरीक्षकच्या 12 जागा, अग्निशमकच्या 100 जागा आणि पशुधन पर्यवेक्षकाच्या 7 जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात। म्हणजे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी, सिव्हिल वाल्यांसाठी एक चांगली संधी आपण जी आहे तर तिथं मानू शकतो, त्यांच्यासाठी चांगली जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। ओव्हरऑल जर बघायला गेलं 5202 पद मंजूर आहेत, त्याच्यापैकी 2600 पद रिक्त आहेत आणि 2600 पेक्षा जास्त पद जे आहेत तर सध्यासाठी रिक्त आहेत। नवीन भरती प्रक्रिया ही 283 पदांसाठी असणार आहे, पण 227 पदांसाठी भरती प्रक्रिया आता सुरू झालेली। 50 जे पद आहेत लिपिकचे तर ती मात्र आता न्याय प्रविष्ट असल्यामुळे ते याच्यातनं वगळण्यात जे आहेत तर ते आलेले आहेत।
तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेतली. आगामी काळात मनपाची खूप मोठी जाहिरात येऊ शकते. त्याच पद्धतीने एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पण खूप मोठ्या प्रमाणावर एक चांगली जाहिरात येणार आहे. त्याच्यासाठी आपलं एमपीएससी यूपीएससी एक डिस्क्रिप्टिव्हचे प्लॅटफॉर्म आपण सुरू केलेलं आहे, इग्नाइट यूपीएससी आणि एमपीएससी. तर त्याच्या माध्यमातून तुम्ही यूपीएससीची एमपीएससी राज्यसेवा या दोघांची तयारी करू शकतात. तसेच आगामी काळात कृषी सेवकाची पण चांगली जाहिरात येणार आहे विद्यापीठासाठी. याच्यासाठी तुम्ही आपले इग्नाइट ॲग्रिकॉस हे चॅनल जे आहे तर ते जरूर सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीतलं कोणी लहान मूल असेल, लहान बाळ असेल जे शाळेत जातं, स्कूलमध्ये जातं, तर त्यांना शालेय पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, तर त्या सगळ्यांची माहिती व्हावी याच्यासाठी आपण इग्नाइट पाठशाला युट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये नवोदय परीक्षा असतील, NMMS असतील, त्यासोबत स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, तर त्या सर्वांचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. म्हणून नवोदय परीक्षा ही काय असते, काय लाभ मिळतो याच्या संबंधी संपूर्ण माहिती चॅनलवर अवेलेबल आहे. अवश्य एकदा भेट द्या. हे सर्व कोर्सेस आपले इग्नाइट अकॅडमी एकाच ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. यांच्यापैकी कुठल्याही कोर्सला जॉईन करण्यासाठी जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला ना तर तुम्हाला फ्लॅट 10% पर्यंत ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.